नमस्कार मंडळी, आजच्या या खास विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच दैनंदिन आयुष्याशी अगदी खोलवर जोडलेला आहे. योग्य आध्यात्मिक मार्गदर्शन कसं मिळवायचं, ते नेमकं कसं ओळखायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची खात्री कशी करायची, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता जरा विचार करा, आपण आयुष्यातल्या एखाद्या मोठ्या वळणावर किंवा चौकात उभे आहोत. एखादा खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे किंवा समोरचा दरवाजा गच्च बंद आहे. अशा वेळी आतून कुठेतरी प्रकर्षाने वाटत असतं की देवाने आपल्याला एखादा स्पष्ट सिग्नल द्यावा. पण खरी अडचण काय असते माहितीये? तो संकेत नेमका कसा ऐकायचा किंवा कसा शोधायचा हेच आपल्याला अनेकदा माहीत नसतं. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण 4 टप्प्यांत हा विषय समजून घेणार आहोत. 1. दैवी संकेत ओळखणे. 2. देवाच्या संवादाचे 7 मार्ग. 3. संदेशांसाठी असलेल्या 4 कसोट्या. आणि 4. एक खुला दृष्टिकोन. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. दैवी संकेत ओळखणे म्हणजे फक्त कानांनी ऐकण्याकडून खऱ्या अर्थाने कान देऊन ऐकण्याकडे जाणं. यानंतर येतो आपला दुसरा विभाग, देवाच्या संवादाचे 7 मार्ग. आध्यात्मिक मार्गदर्शनाची ही एक अतिशय सुंदर रचना आहे. आता हे बघा, लोगोज आणि रेमा या शब्दांमधला फरक खरंच खूप भारी आहे. लोगोज म्हणजे देवाची पहिली भाषा, बायबलमधले ते कायमस्वरूपी लिखित शब्द जे सगळ्यांसाठी समान असतात. पण रेमा म्हणजे काय? तर अनेकदा आपण एखादं ओळखीचं वचन वाचतोय आणि अचानक एकदम लख्ख प्रकाश पडावा तसं ते हृदयाला भिडतं. जणू काही ते आत्ता याच क्षणी आपल्या सध्याच्या परिस्थितीसाठीच लिहिलं गेलं आहे. पवित्र आत्मा त्या शब्दांमध्ये अक्षरशः जीव ओततो. हा फरक थक्क करणारा आहे. तिसरा मार्ग आहे आंतरिक शांती. कल्पना करा, डोक्यात एखाद्या कठीण निर्णयावर नुसतं काहूळ माजलेलं आहे आणि अचानक मनात एक वेगळ्याच प्रकारची विलक्षण शांतता पसरते. ही दैवी शांती जगातल्या त्या तात्पुरत्या सुखासारखी अजिबात नसते. हे एक अतिशय आश्वासक असं लक्षण आहे की या अवघड निर्णयात कोणती तरी मोठी दैवी शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. चौथा मार्ग तर आपल्या अगदी रोजच्या जगण्यातला आहे, इतर लोक. जरा विचार करा, आपण आपल्या एखाद्या अनुभवी गुरूंसोबत, पालकांसोबत किंवा अगदी जवळच्या मित्रासोबत कॉफी पीत निवांत गप्पा मारत बसलोय आणि संवादाच्या ओघातच अगदी सहजपणे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळतं. होय, अनेकदा याच माणसांच्या रूपातून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. 5वा मार्ग थोडा कुतूहल वाढवणारा आहे, आवाज, स्वप्न आणि दृष्टांत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी आजही या माध्यमातून संकेत मिळतात. पण एक सेकंड, इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. या गोष्टींचा योग्य अर्थ लावण्यासाठी खूप सखोल आणि एकाग्र प्रार्थनेची गरज असते. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ आपल्याला समजेलच असं नाही. त्यामुळे इथे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं ठरतं. 6वा मार्ग म्हणजे परिस्थिती आणि संकट. आपण अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडिओ पाहतो जिथे कुणाची तरी ट्रेन किंवा फ्लाईट अगदी थोडक्यात चुकते आणि नंतर कळतं की तिथे काहीतरी मोठी दुर्घटना घडली होती. बंद दरवाजे अनेकदा अशाच प्रकारे आपलं संरक्षण करतात आणि संकट ती आपल्याला खऱ्या अर्थाने मजबूत, आध्यात्मिकरित्या परिपक्व बनवण्यासाठी असतात. हा दृष्टिकोन खरंच किती दिलासा देणारा आहे, नाही का? आणि या 7 मार्गांमधला सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मार्ग म्हणजे पवित्र आत्मा. हा आपला सर्वोच्च अंतर्गत मार्गदर्शक किंवा होकायंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. तोच आपल्याला आयुष्याच्या या चक्रव्यूहातून सत्याकडे नेतो आणि भविष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची योग्य ती चाहूल देतो. पण आता इथेच खरी गोम आहे. आपण हे सगळे 7 मार्ग तर पाहिले, पण आपल्या मनात आलेला तो विचार किंवा जाणवणारा अनुभव हा खरोखरच दैवी संदेश आहे की तो फक्त आपल्याच मनाचा खेळ आहे? हे ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच आता आपण सत्यता पडताळण्याच्या एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत. हा आहे आपला 3रा विभाग, संदेशांसाठी 4 कसोट्या. थोडक्यात सांगायचं तर ही आध्यात्मिक सत्यता पडताळण्याची एक चेकलिस्टच आहे. चला, ही चेकलिस्ट पटापट पाहूया. पहिली कसोटी, तो संदेश नेहमी बायबलच्या तत्वांशी सुसंगत असायला हवा, त्याच्या कधीही विरोधात नसावा. दुसरी, तो कॅथोलिक चर्चच्या शिकवणीशी पूर्णपणे जुळणारा हवा. तिसरी कसोटी, त्या संदेशामुळे आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल किंवा चांगली कृती घडली पाहिजे. आणि चौथी कसोटी, तो अनुभव इतका सखोल असावा की तो सहज विसरता येऊ नये, तो अगदी कायमचा मनावर कोरला जावा. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या टप्प्यावर, विभाग 4, एक खुला दृष्टिकोन आणि निरंतर संवादाचा स्वीकार. हे सगळं समजून घेतल्यानंतर या एका अतिशय सुंदर विचारावर आपण आजचं हे विश्लेषण थांबवणार आहोत. देव आपल्याशी सतत बोलत असतो, गरज आहे ती फक्त आपलं हृदय उघडं ठेवण्याची.
रोजच्या धावपळीतल्या त्या छोट्या मोठ्या संकेतांकडे संवेदनशील राहणं हेच खरं रहस्य आहे. तर मग आज अचानक मिळणारा तो छोटासा दैली संकेत ओळखण्यासाठी आपण आपलं अंतःकरण खरोखरच उघडं ठेवलंय का?